गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय माझ्या प्रीतीची मी आलेलो आहे रे बबड्या. हे काय चाललंय तुमचं? कोण विचारतो काय चाललंय? तुम्हाला विचारतोय मी, काय चाललंय तुमचं? ही काय पद्धत आहे? काय चाललंय विचारायचंय का काय पद्धत आहे विचारायचंय? एक काहीतरी विचार, कन्फ्युज करू नका रे बबड्या. हो मिस्टर अभिजित राजे, तुम्ही मला बबड्या म्हणायचं नाही. अभिजित राजे? काय म्हणास तू अभिजित राजे? बापाला नावाने हाक मारतो, बापाला नावाने हाक मारतो. सर काय करताय? अभिजित राजे म्हणतो. सर लागेल. काय म्हणाला तू? मी म्हणालो तुम्ही घेऊन आलायत. घेऊन आलो, टॅक्सी घेऊन आलो. टॅक्सीचं नाही बोलत आहे, तुम्ही घेऊन आलात. मला आवडलं नाहीये ते. मला आवडलं नाही, मला आवडलंय, मला पण आवडलं नाहीये, मला पण आवडलं नाहीये. घरी आलेल्या माणसाला आधी काय विचारतात? काय विचारतात? काय विचारतात? मला विचारतात काय घेणार, काय घेणार? काय घेणार नाही, काय घेणार. वागतो काय सरळ उभा आणि विचार काय घेणार, काय घेणार. मारदाव पाहिजे, मारदाव आवाज, मारदाव काय घेणार, काय घेणार. जा पाणी आण, जा पाणी आण, पाणी आण, चल. आणतो. हा अरे एसी सर्व्हिसिंग वाला होता का? पुढे रात्री कोण येतं एसी सर्व्हिस करायला? काहीतरी बडबडतायत, अजिबात भान नाही आहे यांना. लवकर आण. आणतो. अरे तुझी आई कुठे आहे? असरी कुठे आहे तुझी आई? आई झोपली. आई वाजले किती बघितलं का तुम्ही? काय विचारायचं किती वाजले, मी किती वाजता जाईन, किती वाजता येईन? पाणी कुठे? पाणी रिकामा ग्लास देतोस, रिकामा ग्लास देतोस बापाला. पाणी आण, पाणी आण, जा पाणी आण, द्या. लवकर आण. पाणी नाही देत बापाला, पाणी नाही देत. पाणी आण लवकर. पाणी कुठे आहे? आणतो नुसता आणतो करतो. असरी ए असरी, अरे आहे कुठे आहे तुझी? कशाला बेल्ट आपटताय तुम्ही? पाणी उडते सगळं. हे घ्या. हे साधं पाणी आहे, मला एकदम चिल्ड पाणी पाहिजे. चिल्ड तर मी मारले. चिल्ड आईला बबड्या सॉलिड घाबरलाय. आसावरी कशी येत नाही अजून? लवकर बापाला असं पाणी देत? बाटलीतून बापाला पाणी देतो तू? ग्लास तिकडे. उचल तो ग्लास, उचल. तो देऊ नवास. दुसरा होत पाणी होत. अरे काय माझा हात थरथरायला पाहिजे, तुझा हात थरथरतोय. काय झालं? पाणी सांडतंय, पाणी बाहेर होतोय ना. अरे काय चाललंय बापड्या? अरे हे आई तू यांना पाहिलंस का?
अरे तिने मला कधीच पाहिलंय म्हणून तर आमचं लग्न झालं रे बोबड्या. काय सॉरी, तुझा नवरा बाहेर वणवण भटकतो आणि तू घरामध्ये डाळ झोपतेस. चल, मला भूक लागली आहे, मला जेवायला वाढ, जेवायला वाढ. अरे काय करताय ते असं? मला काय माहिती आई, तूच बघ. नाही जेवायला नको देऊ, मी उपाशी झोपतो. मला काय अहो नाही नाही, अहो असं काय करताय? मी असं म्हटलं का? चला मी तुम्हाला जेवायला वाढते. हा शी, 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 शी. हे काय रे, कोणी पाणी सांडून ठेवलंय देशी. हे बाबड्या, स्वच्छ करून टाक, सगळं पुसून टाक. अहो तुम्ही चला, मी तुम्हाला जेवायला वाढते. ए बाबड्या, मी नंतर पुसते. हा तू जा झोप. कोण पुसतोय पाणी? नाही, मी पुसतो आई. जा तू, काय काय करशील का एकटीचा? चला या. अहो सावकाश या. चला या. काय ठेवलंय मध्ये? अहो या या. चला चला सावकाश, चला. जेवायला वाढते. हा चला जेवायला जाऊया. अगो बियाना झोप लागली की काय? अहो अहो उठताय का? हा, घ्या घ्या जेवून नाही घ्या. नको नको, मला आता झोप आली. अहो आता मगाशी म्हणाला होतात ना तुम्हाला भूक लागली म्हणून. मग जेवा ना. मी भरवू का तुम्हाला? बघा मी तुम्हाला ना भरवते. घ्या. काय झालं? नेहमी तू बबड्याला भरवतेस, आज मला भरवतेस. आता तुमचा बबड्या झालाय, त्याला काय करू? तू जर रोज भरवणार असशील ना तर मी आयुष्यभर बबड्या व्हायला तयार आहे. नको, एक आहे तेवढा पुरे. तुम्ही घ्या. हा, करा. हा, असं रे मला पट्टा कुठे? तुम्हाला ना मी नंतर देऊ का पट्टा? इथेच ठेवलाय कुठेतरी. तुम्ही आधी जेवून घ्या बरं. बरं तू जेवलीस की नाही जेवलीस? आता यांना मी जेवले नाहीये ना हे सांगायला नको. जेवलीस? मी न जेवलेलं असताना सुद्धा की नाही जेवलीस? मी मगाचपासून विचार करतोय की तुझं घास मला भरवतेस ना, तो माझ्या गळ्याखाली उतरतच नाहीये. आत्ता मला उत्तर सापडलं. तू जेवलेलं नाहीयेस ना. मला माहिती आहे, मी जेवल्याशिवाय तू जेवणार नाही. बायको आहेस ना तू माझी. मी पण तू जेवल्याशिवाय जेवणार नाही. मी तुला भरवणार. अहो असं काय मी करताय तुला आता? भरवणार. अहो नको. नाही बरोबर. अहो असं काय करताय? बरं. अहो मी नको तुला मला. भरवणार. अहो रात्रीचे मग 3:30 वाजले. मी तुला भरवणार. अहो शुभ्रा, हे शुभ्रा, शुभ्रा, शुभ्रा उठ ना. शुभ्रा उठ ना. हे शुभ्रा उठ ना प्लीज. उठ ना शुभ्रा. काय सोम, एक मिनिट. नाही उठ ना, लवकर उठ ना यार. शुभ्रा ऐक ना. काय 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 सोम, अरे काय किती वाजलेत? ते तुझे लाडके अभिजित राजे दारू पिऊन आलेत. हो, बाहेर तमाशा करतायत दारू पिऊन. लाज कशी वाटत नाही कळत नाही मला. हा हे करेक्ट आहे. म्हणजे दारू पिऊन घरी येणाऱ्याला लाज तर वाटायलाच हवी नाही का? तरी बरं रे, बाहेर कुणी नाहीये आता, रात्रीची वेळ आहे. नाही तर 4 माणसं घरात असताना असं कोणी वागलं तर स्वतःसाठीच केवढी लाजिरवाणी गोष्ट असते नाही का? शुभ्रा हे बघ, ते पूजेच्या दिवशी चुकून झालं होतं माझ्या हातून. हे मुद्दामून करतायत. ऑफकोर्स मला कळतंय सोहम, पण मग तू असा खडसावून जाब का नाही विचारलास त्यांना? मी नाही ते अगं पट्टा आपटत होते जोर जोरात. मला पाणी आणायला नाचवलं त्यांनी. हे बघ ना, भिजवलं सुद्धा. एवढ्या दारू प्यायलेल्या माणसाला मी कुठे जाब विचारणार आहे?
बरोबर आहे. कुठे आहेत ते? ते बाहेर आहेत. बघ ना, आईच्या नादी लागले आहेत. आईला खूप त्रास देत आहेत यार शुभ्रा. आईचा त्रास भगवत नाहीये मला. शुभ्रा जा ना, तू बघ ना प्लीज. हो हो थांब मी बघते, 1 मिनिट. अहो नको, अहो नको, मला त्रास होईल. मला रात्रीचं उशिरा खाल्लं की त्रास होतो. नाही पण तू उपाशी झोपलीस तरी तुला त्रास होतो मला माहितीये. अहो नको, मी थंड दूध घेतलंय. अरे वा, मी पण घेऊन आलोय. ए शुभ्रा सांग ना ग यांना, मी मगाशी थंड दूध प्यायले ना. सर हो हो, आईनी खरंच दूध घेतलंय मगाशी. आणि काय होतं ना, आईनी जरा उशिरा खाल्लं की त्यांना थोडा त्रास होतो. त्यामुळे सर प्लीज त्यांना जाऊ द्या बरं तुम्ही. सॉरी 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 सॉरी, मी तुला खूप त्रास देतो. अगं शुभ्रा यांना सांग, हे जे असं सगळं वागतायत ना त्याचा मला खूप त्रास होतोय. हे कसे असतात गैरवी, किती रुबाबदार असतात, टापटीप असतात. त्यांना आता धड बसता येत नाही. सॉरी 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 सॉरी, मी तुला खूप त्रास दिला. माझा पट्टा कुठे? सर आई ऐका, तुम्ही खरंच रूम मध्ये जाऊन झोपा, आराम करा. हे सगळं मी आवरून घेईन. तुझा गेली. पहिला सॉल्ट भूक लागली का मला. मी स्वतःच वाढून घेणार होतो पण म्हटलं बबड्याचाच बबड्यागिरीवरचा विश्वास सोडायचा. म्हटलं बबड्यालाच कामाला लावा. तेवढ्याच हीच उठून आली. विचार्या बरं चल, मी मस्त जेवतो आता. हा, आणि मग तू झोप, मी आवरून ठेवीन. नाही नाही ठीक आहे, मी बसते इथे तुमच्या बरोबर. अहो तसंही आई म्हणतात आपल्या घरातलं कोणी जेवत असेल ना तर एकट्याने जेवू नये, सोबत असावी. मग मी बसते. पण सर अहो काय सॉलिड ऍक्टिंग केलीत तुम्ही. पहिले मला सांगा, तुम्ही इतक्या उशिरापर्यंत होतात कुठे? काही नाही, आधी आबीस किचनलाच थांबणार होतो. मग म्हटलं नको, मॅडीचा भरोसा नाही. असं सांगितलं तर मी तिथेच होतो म्हणून मग जरा इकडे तिकडे टाइमपास केला. मग मॅडीला रेस्टॉरंट लॉक करून जाताना बघितलं. आबीस किचनच्या दारात जाऊन बसलो. बसल्या बसल्या तिथे झोप लागली मला, म्हणून तेवढा उशीर झाला. अहो तुम्हाला इतका उशीर झाला, घरात सगळ्यांची तंतरली होती माहितीये. तुम्हाला मजा माहितीये का, सोहम आता रूम मध्ये आला, त्याने तर तुमच्या पट्ट्याचा सॉलिड धसकाच घेतलाय. आसावरी पण खूप चिडले माझ्यावर. चेहरा सांगतोय, तिला वाटतंय मी खूप पिऊन आलोय. कुणालाही वाटेल. एक सेकंद मलाही डाऊट आला की हे नाटक चाललंय का खरे. इतकी भारी ऍक्टिंग केलीत तुम्ही. वा. हो सर राहू द्या, ठेवा, मी आवरते. तुम्ही दमला असाल दिवसभराचे, आता जाऊन झोपा. सॉरी शुभा, तुझी झोपमोड झाली ना. झोपमोड तर करायची आहे सर. सोमला झोपेतूनच जाग करायचंय ना आपल्याला. मग काय, त्यासाठी थोडं जागरण करायला लागायचंच आता. जाऊ नक्की. येस येस प्लीज. आणि आईना त्रास देऊ नका खूप. बघू. गम संगतीनं माझ्या तू येशील. असं रे, तू जागी आहेस? नाही. ओके 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 ओके.
किती वेळ आई, भूक लागली आहे. मी येऊ का मदतीला? नको नको, मी सगळं घेऊन येते बाहेर. आई 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 ग, डोकं दुखतंय, प्रचंड डोकं दुखतंय, मडकं झालंय डोक्याचं रे बाबा. बाबड्या, तुला खोबरं कोथिंबीर घालू का रे पोह्यावर? नाही नको आई, मी असेच खातो. त्रास होतोय, खूप त्रास होतोय. काय झालं सर? तुमची झोप नाही झाली आहे का नीट? काय कळत नाही ग शुभ्रा, काय मला अचानक कसं काय डोकं दुखायला लागलं माझं. अचानक नाही, नको त्या गोष्टी पाहिल्यावर असंच होतं. हा हा, अनुभवाचे बोल. काय आठवत नाही. खरं तर रात्री 11 वाजता झोपलोय मी, तरी डोकं दुखतंय. शुभ्रा, पहाटेचे 3:30 वाजले होते. हो, काय आठवत नाही. आणि काय झालं शुभ्रा, काल रात्रभर मला ना कोणीतरी असं सारखं ढोसत होतं, त्यामुळे झोपच लागली नाही ग. आई, अगं काहीतरी काय अगं, मला नाही माहिती काय बोलतायत ते. आई आई ग, काय आठवत नाही नीट. आहे असावरी, मला जरा लिंबू पाणी देतेस का? बरं वाटेल. हो ना रे? हो. तुम्ही कुठे होता रात्री काल? हे इथेच तर होतो. नाही तिथे हो, आपलं हे. काय इथे तिथे करताय? नक्की कुठे होता? अरे बघ ना सोहम, त्यांचं इतकं डोकं दुखतंय, त्यांना काही आठवत नाहीये. आठवत नाहीये की मला कोणी काही हिप्नोटाईज वगैरे केलं नसेल ना? हिप्नोटाईज वगैरे काही नाही, जास्त झाल्यावर होतं असं. करेक्ट. सर, हे घ्या, आईनी स्वतःच्या हाताने बनवलेलं लिंबू पाणी. हे पिऊन तुम्हाला नक्की बरं वाटेल. माझ्या बायकोच्या हाताला गुण आहेच ग, खरंच आहे. आई मला माफ कर, पण माझी खायची इच्छा नाहीये ग. कालपासून जे बघतोय ना, पटतच नाहीये ग मला. कोण असं वागू शकतं? बरं, यांना कसल्याच गोष्टीचा फरक पडत नाहीये. अरे पण तू खाण्यावर का उठतोयस? तू खा ना. नाही ग, नकोय, माझी इच्छा मेली आई. खा रे बबड्या, खा. शुभ्रा, माझा बेल्ट कुठे आहे ग? ठीक आहे आई, आता तू आग्रह करतेस म्हणून खातोय मी.